जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवरती। आज आपण वृषभ लग्न आणि वृषभ राशीवाल्या जातकांसाठी ऑगस्ट 2026 हा महिना ग्रहांची अत्यंत प्रभावी हालचालीमुळे जीवनात विविध क्षेत्रांवर कसा परिणाम करणार आहे याचे सखोल आणि अभ्यासपूर्ण आढावा घेणारा हा व्हिडिओ असणार आहे। वृषभ लग्न आणि वृषभ राशीमध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत किंवा शास्त्राने 16 प्रकारच्या जन्मकुंडल्या सांगितले आहे आणि जन्म लग्न किंवा लग्न कुंडली ज्या ठिकाणी नाव आहे आणि त्या ठिकाणी 2 नंबर हा अंक पहिल्या स्थानात असेल तर वृषभ लग्नवाले जातकांनी हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका। जन्मपत्रिकेमध्ये म्हणजे जन्म लग्न किंवा लग्न कुंडलीमध्ये कुठेही चंद्रमा असेल आणि त्या जागेवरती 2 अंक असेल तर वृषभ राशीवाले जातकांनी हा चुकूनही व्हिडिओ स्किप करू नका, कारण या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध यांच्या महत्वपूर्ण राशी परिवर्तनामुळे भाग्याची दिशा बदलण्याची शक्यता या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता ऑगस्ट 2026 मध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे। विशेष म्हणजे बुध भगवान या महिन्यामध्ये 3 वेळा राशी बदलत असल्यामुळे संवाद, आर्थिक व्यवहार, कुटुंब, मालमत्ता, करिअरमध्ये वेगवान घडामोडी घडताना बघून येणार आहे, म्हणजे बघायला भेटणार आहे या काळामध्ये। पराक्रम स्थानामध्ये गुरु भगवान जे की उच्च राशीमध्ये आहे। त्याच्यानंतर दशम स्थानामध्ये या काळामध्ये राहू भगवान जे की कुंभ राशीमध्ये गोचर करत आहेत। लाभ भावामध्ये शनी भगवान तर चतुर्थ स्थानामध्ये केतू भगवान। या ग्रहांच्या संयोगामुळे अनेक मोठे निर्णय तुम्हाला या काळामध्ये ऑगस्ट 2026 मध्ये घ्यावे लागणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना। घर, कुटुंब, धन, करिअर, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, प्रेम संबंध, विवाह, संतती, मालमत्ता, परदेश, सोशल मीडिया, युट्यूब, डिजिटल व्यवसाय आणि सरकारी कामे किंवा आध्यात्मिक क्षेत्रात या सर्व गोष्टींमध्ये महत्वपूर्ण घडामोडी घडण्याचे संकेत या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना। म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आपण शेवट देखील काही महत्त्वाचे उपाय आणि महत्वपूर्ण काही गोष्टी किंवा महत्वपूर्ण काही वॉर्निंग देखील किंवा सावधानी देखील आपण वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना या ऑगस्ट महिन्याच्या संबंधाने देणार आहोत। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांसाठी सूर्य भगवान जे की 16 जुलै 2026 ते 16 ऑगस्ट 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये सूर्य उच्च राशीच्या गुरु भगवंताच्या आणि बुधासोबत गोचर करत आहेत। या काळामध्ये उच्च राशीच्या गुरु भगवंत आणि बुधासोबत गोचर करत असल्यामुळे या ठिकाणी हा काळ अत्यंत संवाद, धैर्य आणि निर्णय क्षमतेला विशेष प्रभाव देणारा किंवा विशेष प्रभाव टाकणारा काळ वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना या काळामध्ये बघायला भेटणार आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत तृतीय स्थानामध्ये पराक्रम, आत्मविश्वास, संवाद कौशल्य, लेखन, सोशल मीडिया, मार्केटिंग आणि विशेष म्हणजे जाहिरात किंवा लहान भाऊ किंवा लहान प्रवास, भाऊ बहिणी या सर्व गोष्टींचे कालपुरुषाच्या कुंडलीत तृतीय स्थानाला कारक मानले आहे। या स्थानात सूर्य भगवंताची सप्तमस्त दृष्टी भाग्यावरती पडत असल्यामुळे विशेष करून या काळामध्ये सर्व बाजूने तुम्हाला नशिबाची साथ बघायला भेटणार आहे। जे काही प्रयत्न करत आहात कुठेतरी वडीलधाऱ्या व्यक्तीचा तुम्हाला या काळामध्ये सपोर्ट भेटू शकतो। त्याच्यानंतर ते सूर्य भगवान 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या काळामध्ये स्वतःच्या राशीमध्ये केतू भगवंतासोबत युती करून या काळामध्ये चतुर्थ स्थानात गोचर करत आहेत। चतुर्थ स्थानात कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये माता बघितले जाते, घर बघितले जाते, जमीन, भूमी, भवन, वाहन आणि विशेष म्हणजे मानसिक समाधान आणि कार्यालय, सुख सुविधेच्या सर्व गोष्टी देखील कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानामध्ये बघितल्या जातात। विशेष म्हणजे या काळामध्ये केतू आणि सूर्य भगवंताची युती बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेताना भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य देणं, म्हणजे भावनांपेक्षा प्रॅक्टिकली गोष्टींना प्राधान्य देणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण की या ठिकाणी बसणारे सूर्य भगवान सप्तमस्त दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती या काळामध्ये पडणार आहे। या सप्तमस्त दृष्टीच्या सूर्य भगवंतामुळे कुठेतरी तुमच्या करिअरमध्ये तुमची पदप्रतिष्ठा वाढणार आहे, नवीन जबाबदाऱ्या बघायला भेटणार आहे आणि विशेष म्हणजे तुमच्यामध्ये पदप्रतिष्ठा वाढून तुमच्याकडे काहीतरी नवीन अधिकाराची किंवा मोठ्या अधिकाराची बाजू देखील किंवा मोठी पदप्रतिष्ठा देखील या काळामध्ये येण्याची शक्यता या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना या ऑगस्ट महिन्यात बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर मंगळ भगवान जे की 21 जून 2026 ते 1 ऑगस्ट 2026 या काळामध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे लग्न स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत। लग्न स्थानामध्ये मंगळ भगवान या शुक्राच्या राशीमध्ये गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये उतावीळपणा या 1 तारखेच्या दिवशी बघायला भेटणार आहे। या 1 तारखेच्या दिवशी मंगळ या लग्न स्थानात गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये उतावीळपणा तुम्हाला या वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तेच मंगळ भगवान 2 ऑगस्ट 2026 ते 17 सप्टेंबर 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहे। द्वितीय स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये धन बघितले जाते, बचत बघितले जाते, कुटुंब, व्यक्तीची वाणी, विशेष करून मौल्यवान वस्तू आणि आर्थिक नियोजन किंवा अन्नधान्याच्या संबंधाने सर्व गोष्टी या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये कालपुरुषाच्या कुंडलीत बघितल्या जातात। विशेष करून या काळामध्ये तुम्ही बोलण्या चालण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा काळ असणार आहे 17 सप्टेंबर म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे 2 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळामध्ये तुम्ही बोलण्या चालण्याकडे अत्यंत लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की या मंगळ भगवंताची चतुर्थ दृष्टी तुमच्या पंचम भावावरती पडत आहे।
पंचम भावावरती या मंगळ भगवंताची चतुर्दृष्टी पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश बघायला भेटेल. संततीच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करतात त्यांना या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती बघायला भेटणार आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुमच्या मनात आहे ती देखील या काळामध्ये कंप्लीट होताना बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या द्वितीय स्थानातील मंगळ भगवंताची सप्तम दृष्टी तुमच्या अष्टम भावावरती या काळामध्ये पडत आहे. अष्टम भावावरती या मंगळ भगवंताची दृष्टी पडत असल्यामुळे अचानक आर्थिक घडामोडी घडतील. संशोधन, विमा, वारसा किंवा गुप्त विषय देखील या काळामध्ये समोर येताना बघायला भेटणार आहे या मंगळ भगवंताच्या सप्तमस्त दृष्टीमुळे. त्याच्यानंतर तेच मंगळ भगवान द्वितीय स्थानातून अष्टमस्त दृष्टी स्वतःच्या उच्च राशीवरती भाग्यावरती म्हणजे नवम भावावरती टाकत आहे. नवम भावावरती या मंगळ भगवंताची दृष्टी तुम्हाला भाग्याला वृद्धी करणारी असणार आहे. तुमच्या हातून मोठे धार्मिक कार्य घडू शकतात. गुरुजनांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभेल आणि विशेष म्हणजे तीर्थयात्रेचा योग देखील या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर बुध भगवान जे की 7 जुलै 2026 ते 5 ऑगस्ट 2026 या काळामध्ये मिथुन राशीमध्ये मंगळ भगवंतासोबत द्वितीय स्थानामध्ये गोचर करत आहे. बुध भगवान या काळामध्ये 3 महत्वाचे राशी परिवर्तन या ऑगस्ट महिन्यामध्ये करणार आहे. त्याच्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट म्हणजे 7 जुलै 2026 ते 5 ऑगस्ट 2026 या काळामध्ये द्वितीय स्थानामध्ये बुध भगवान या काळामध्ये गोचर करत आहे. द्वितीय स्थानामध्ये या बुध भगवंताचे 5 दिवसाचे ऑगस्ट महिन्यातील पहिले गोचर आर्थिक व्यवहारांमध्ये सुरळीतपणा तुम्हाला या काळामध्ये देणार आहेत. बोलण्यातून तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमच्या बोलण्यावरती लोक प्रभावित होतील. विशेष म्हणजे या काळामध्ये व्यापारातील करार तुमचा सर्व बाजूने यशस्वी होताना बघायला भेटणार आहे या 5 दिवसाच्या या बुध भगवंताच्या गोचरमुळे. त्याच्यानंतर तेच बुध भगवान 6 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या काळामध्ये कर्क राशीमध्ये उच्च राशीच्या गुरु भगवंतासोबत आणि सूर्यासोबत या काळामध्ये तृतीय स्थानामध्ये गोचर करत आहेत पराक्रम स्थानामध्ये. या पराक्रम स्थानातील या गोचरमुळे तुम्हाला डिजिटल व्यवसायात चांगल्या पद्धतीची प्रगती बघायला भेटणार आहे. युट्यूब, सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्रामवरती तुम्हाला नवीन फॉलोअर्स किंवा नवीन व्ह्यूज या काळामध्ये वाढताना बघायला भेटणार आहे. मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, यश मिळेल. नवीन संपर्काच्या प्रयत्नात आहात ते देखील मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचा संवाद देखील प्रभावी होताना बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर तेच बुध भगवान 22 ऑगस्ट 2026 ते 6 सप्टेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये की ज्या ठिकाणी अगोदरपासून केतू भगवान विराजमान आहे आणि उत्तरार्धामध्ये म्हणजे 17 ऑगस्ट पासून सूर्य भगवान देखील स्वतःच्या राशीमध्ये चतुर्थ स्थानात गोचर करत आहेत. सूर्य, केतू आणि बुधाची युती या काळामध्ये अत्यंत मालमत्तेच्या संबंधाने निर्णय घेताना शांतपणे निर्णय घेणं अत्यंत गरजेचे असणार आहे. वाहन खरेदी करताना घाई करू नका आणि घरगुती विषयांमध्ये तुम्ही संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून या काळामध्ये कुटुंबातील संवाद तुम्ही अधिक स्पष्टपणे ठेवल्यास सर्व बाजूने होणाऱ्या कुटुंबांमध्ये गैरसमज टाळता येणार आहेत. या बुध भगवंताच्या गोचरमुळे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर गुरु भगवान जे की 2 जून 2026 30 ऑक्टोबर 2026 या काळापर्यंत कर्क राशीमध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये पराक्रम स्थानात गोचर करत आहेत. हा योग आत्मविश्वास, ज्ञान आणि नवीन संधी देणारा असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. कारण की या काळामध्ये या गुरु भगवंताची पंचमस्त दृष्टी विशेष करून तुमच्या सप्तम स्थानावरती या काळामध्ये बघायला भेटत आहे. विवाहाच्या संबंधाने प्रयत्न करत आहात तो या काळामध्ये कंप्लीट होईल. भागीदारीमध्ये कोणी व्यापार करतात त्यांना भागीदारीमध्ये यश बघायला भेटणार आहे. व्यावसायिक सहकार्य विशेष करून या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूने बघायला भेटणार आहे. पदप्रतिष्ठा जनसामान्यांमध्ये तुमची सर्व बाजूने पदप्रतिष्ठा या काळामध्ये वाढलेली बघायला भेटणार आहे पंचमस्त दृष्टी या गुरु भगवंताच्या सप्तमस्त असल्यामुळे. त्याच्यानंतर तेच गुरु भगवान सप्तमस्त दृष्टी तुमच्या भाग्यावरती म्हणजे नवम भावावरती टाकत आहे. नवम भावावरती स्वतःची नीच राशी का असेना पण नवमस्त दृष्टी भाग्यावरती गुरु भगवंताची पडत असल्यामुळे आणि नवम भावात गुरु कारक असतात. नवमस्त दृष्टी सप्तमस्त दृष्टी तुमच्या नवम भावावरती या काळामध्ये पडत असल्यामुळे या काळामध्ये भाग्यांमध्ये वृद्धी बघायला भेटणार आहे. काही धार्मिक कार्य तुमच्या हातून मोठे घडण्याचे चान्सेस आहे. उच्च शिक्षणाच्या संबंधाने प्रयत्न करत आहात तो या काळामध्ये कंप्लीट होईल. विशेष करून तुमच्या गुरुची कृपा आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या पराक्रम स्थानातील गुरु भगवंताची उच्च राशीच्या गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या लाभ भावावरती म्हणजे एखाद्या स्थानावरती पडत आहे आणि त्या ठिकाणी अगोदरपासूनच शनी भगवान विराजमान असल्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. नवीन नेटवर्क बघायला भेटतील, मोठे क्लायंट आणि आर्थिक लाभ देखील या काळामध्ये होणार आहे. काही तीर्थयात्रेच्या संबंधाने प्लॅन करत आहात, काही धार्मिक कार्य तुमच्या हातून घडण्याचे प्रयत्न करत आहात ते देखील या काळामध्ये घडणार आहे. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की 1 ऑगस्ट 2026 ते 1 सप्टेंबर 2026 या काळामध्ये कन्या राशीमध्ये जे की लग्नेशून पंचम स्थानात या काळामध्ये गोचर करत आहेत आणि स्वतःच्या नीच राशीमध्ये. पंचम स्थानामध्ये लग्नेश जेव्हा देखील नीच होणार तर प्रेम संबंधांमध्ये भावनिक चढउतार या काळामध्ये बघायला भेटणार आहे. अनावश्यक खर्च टाळणं मात्र अत्यंत गरजेचं असणार आहे कारण की नीच राशीचे शुक्र भगवान खर्चावर कंट्रोल देत नसतात. प्रेम संबंधांमध्ये उतार चढाव देतील, चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवणे या गोष्टी देखील घडतील. आणि पंचम स्थानावरती नीच राशीचे शुक्र येणार तर संततीच्या बाबतीत थोडीशी लक्ष देणं किंवा काळजीपूर्वक संततीच्या बाबतीत बोलणे चालणं करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की मंगळ भगवान शत्रू राशीत
नीच राशीत लग्नेश आणि या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी तुम्ही मुलाबाळांच्या संबंधाने किंवा जे कोणी तुमचे मुलं असतील यांच्यासोबत वादविवाद करू नका, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोठ्या त्रासाला किंवा मोठ्या नुकसानाला कारणीभूत होण्याची वेळ येऊ शकते. सर्जनशील कामांमध्ये तुम्ही मेहनत सर्व बाजूने आवश्यक असणार आहे आणि त्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे. ऑगस्ट 2026 मध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर शनी भगवान जे की 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 या काळामध्ये मीन राशीमध्ये लाभभावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. लाभभावातील शनी भगवान हा जो काळ असणार आहे दीर्घकालीन आर्थिक प्रगतीचा योग दर्शवणारा काळ असणार आहे, कारण की या काळामध्ये शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी लग्नावरती पडत आहे. लग्नावरती तृतीयस्थ दृष्टी शनी भगवंताची पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटीची बाजू सर्व बाजूने जाणली. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमच्या सर्व बाजूने जबाबदाऱ्या देखील वाढणार आहेत. इन्कम आलं की व्यक्तीला खर्च करण्याची धारणा बनते आणि खर्च केलं की व्यक्तीची परिपक्वता, व्यक्तीला नवीन नवीन अनुभव, या सर्व गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला या काळामध्ये भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर या लाभभावातील शनी भगवंताची सप्तमस्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती या काळामध्ये पडत आहे. जे कोणी शिक्षणाच्या संबंधाने मेहनत घेत होतात त्या मेहनतीला आवश्यक या काळामध्ये फळ भेटेल. संततीच्या संबंधाने तुम्ही थोडंसं अत्यंत संयम आणि काम घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण की लाभभावातील शनी भगवान जे की लग्नावरती दृष्टी टाकताय. लग्नेश नीच राशीमध्ये पंचम स्थानामध्ये, त्याच्यानंतर वेश आणि सप्तमेश या मार्ग स्थानातच मंगळ भगवान शत्रू राशीत असल्यामुळे तुम्ही बोलण्या चालण्याच्या संबंधाने अत्यंत संयम ठेवणं गरजेचं असणार आहे. आणि त्याचा काळ असणार आहे 17 सप्टेंबर म्हणजे तो किती 2 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर हा काळ अत्यंत शांततेने किंवा शांत चित्ताने सर्व गोष्टी सहन करणं अत्यंत महत्वाचे असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं या लाभभावातील शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडत आहे. दशमस्थ दृष्टी तुमच्या अष्टम स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी खूप मोठी फायदेशीर ठरू शकते. जे कोणी संशोधन फील्डमध्ये काम करतात, रिसर्च फील्डमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्वपूर्ण आणि फायदेदायक असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर राहू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये कुंभ राशीमध्ये कर्मस्थानामध्ये गोचर करत आहेत. या कर्मस्थानातील राहू भगवंतामुळे करिअरमध्ये तुम्हाला अचानक बदल बघायला भेटणार आहे. मोठ्या पदाची संधी येऊ शकते. नवीन उद्योग काही चालू करायचा आहे तो देखील या काळामध्ये कंप्लीट होऊ शकतो. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या या सर्व कंपन्यांशी तुमचा संपर्क असेल तर त्या संपर्कांमध्ये या काळामध्ये वाढ होणार आहे. सोशल मीडियावरती जे कोणी काम करत असतात त्यांना या काळामध्ये प्रसिद्धी भेटणार आहे. पण या काळामध्ये घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. ऍक्सिडेंटल घटना, फूड पॉयझनिंग सारख्या घटना, पाईल संबंधाने किंवा कुठेतरी दीर्घकालीन आजार किंवा जुन्या लागलेला मार देखील नवीन या काळामध्ये त्याच्या संबंधाने त्रास उद्भवू शकतो. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत त्यांची काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर केतू भगवान जे की 18 मे 2025 ते 4 डिसेंबर 2026 या काळामध्ये सिंह राशीमध्ये चतुर्थ स्थानात गोचर करत आहेत. चतुर्थ स्थानातील या केतू भगवंतामुळे घरातील वातावरणामध्ये बदल बघायला भेटणार आहे. आध्यात्मिक विचार तुमचे वाढतील. ध्यान, जप, साधनाकडे तुमची रुची या काळामध्ये वाढणार आहे. पण विशेष म्हणजे मालमत्तेचे निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे. या काळामध्ये रिसेलची प्रॉपर्टी तुमच्याकडे येऊ शकते. विशेष करून घरामध्ये होईल तेवढं तुम्ही शांततेने विचारपूर्वक डिसिजन घेणं खूप जास्त गरजेचं असणार आहे, कारण की ऑगस्ट 2026 हा महिना वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांसाठी करिअरच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मोठी संधी घेऊन येत आहे. या काळामध्ये नवीन जबाबदाऱ्या, वरिष्ठांचा विश्वास, सहकारी व्यक्तीचे किंवा सहकारी कामांमध्ये गती बघायला भेटणार आहे. सरकारी क्षेत्रांमध्ये विशेष करून पदोन्नतीचे किंवा प्रमोशनचे संकेत या काळामध्ये बघायला भेटत आहे. डिजिटल क्षेत्रात जे कोणी काम करतात त्यांनी विशेष लक्ष या काळामध्ये डिजिटल क्षेत्रावर द्यावं. त्यांना सर्व बाजूनी फायदा वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन ग्राहक मिळतील. जुने व्यवहार तुमचे पूर्ण होतील आणि ऑनलाईन व्यवसायात देखील वाढ होणार आहे. पण विशेष म्हणजे मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला फायदा होऊ शकतो. पण बोलण्यावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये. आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर बघायला गेले तर गुरु भगवान, त्याच्यानंतर शनी भगवान आणि राहू भगवान यांच्या प्रभावांमुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होताना बघायला भेटणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नेश पंचम स्थानात असल्यामुळे खर्चाच्या बाबतीत नियोजन किंवा कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अनावश्यक गुंतवणूक देखील या काळामध्ये टाळणं महत्त्वाचे असणार आहे. होईल तेवढं तुम्ही बचतीवर भर देणं गरजेचं असणार आहे, कारण की मंगळ भगवान बचत होऊ देणार नाही तर शुक्र भगवान अनावश्यक खर्च देखील या काळामध्ये वाढवणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी स्पर्धा परीक्षा, आयटी फील्डमध्ये, मीडिया, डिजिटल क्षेत्र, संशोधन, लेखन आणि ज्योतिषीय फील्डमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या काळामध्ये सर्व बाजूनी उल्लेखनीय यश या काळामध्ये मिळताना बघायला भेटणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 मध्ये. प्रेम संबंधांमध्ये या शुक्र आणि केतू भगवंताचा हा प्रभाव कुठेतरी तुमचा भावनिक गैरसमज या काळामध्ये वाढणार आहे. विश्वास आणि संवाद यांना महत्त्व दिले तर तो भावनिक गैरसमज तुमचा या काळामध्ये क्लिअर होईल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जर बघायचे झाले तर या गुरु भगवंताची विशेष कृपा तुम्हाला सर्व बाजूंमध्ये नात्यांमध्ये सुधार देईल.
पण लहान वाद वाढू देऊ नका, नाहीतर लहान वादाचे मोठ्या वादात रूपांतर या शुक्र भगवंतामुळे आणि या मंगळामुळे बघायला भेटणार आहे. संततीच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करतात त्यांना संततीच्या बाबतीत कुठेतरी प्रगती मिळेल, पण आरोग्याची नियमित काळजी घेणं अत्यंत महत्वाचे असणार आहे. आरोग्याच्या संबंधाने जर बघायला गेले तर पोटाच्या बाबतीत तकलीफ होऊ शकते, डायजेशन, युरिनच्या संबंधाने घसा कोरडा पडणं, डोळे आणि त्वचेच्या संबंधित जास्त तकलीफ या काळामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. भूमी भवन वाहनाच्या संबंधाने कोणी प्लॅन करतात त्यांच्या संबंधाने, स्थावर मालमत्तेच्या संबंधाने हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. विशेष करून सोशल मीडिया किंवा युट्यूब कंटेंट क्रिएटर किंवा डिजिटल मार्केटर असणार किंवा प्रशिक्षक असेल, ऑनलाईन व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर आणि लाभदायक असणार आहे. विशेष करून जे कोणी लाईव्ह सेक्शन्स करतात, डिजिटल मार्केटिंग करतात, ज्योतिषीय मार्गदर्शन करतात, यांना या काळामध्ये अत्यंत लोकप्रियता आणि आर्थिक लाभ देखील सर्व बाजूने बघायला भेटणार आहे. वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये या सर्व ग्रह गोचर पद्धतीचा आपण आतापर्यंत आढावा घेतला. आता आपण डेट वाईज प्रेडिक्शन करणार आहोत. या ऑगस्ट महिन्यामध्ये काही महत्वाच्या डेट्स दिलेल्या आहेत, ते की जे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहे की महत्वपूर्ण कार्य करायचे आहे, त्या डेट सोडून तुम्ही कार्य करा. येणारा काळ नक्कीच सर्व बाजूने तुमच्या फायद्याचा असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांसाठी. त्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही कुठलेही महत्वाचे निर्णय घेऊ नका, नाहीतर या दिवशी तुम्ही या 3 ते 4 दिवसात घेतलेले निर्णय येणाऱ्या खूप मोठ्या म्हणजे खूप दीर्घकालीन कारणांचं किंवा दीर्घकालीन तोट्यासाठी सर्व बाजूने तुम्हाला तकलीफ देऊ शकतात वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर विशेष म्हणजे जे कोणी जॉबच्या संबंधाने प्रयत्न करतात, ज्यांना जॉब लागला आहे पण जॉईनिंग होण्याची डेट हवी आहे, इंटरव्ह्यूची डेट पाहिजे आहे, काही महत्वाची जॉबच्या संबंधाने बोलणी करायची आहे, त्यांच्यासाठी 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या मधला ते 4 दिवसाचा टप्पा, 3 दिवसाचा टप्पा अत्यंत फायदेशीर असणार आहे. व्यापार करणाऱ्या व्यक्तींसाठी 3 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट हा काळ नवीन ऑफर देखील या काळामध्ये देणार आहे. विशेष करून विद्यार्थी वर्गांसाठी कुठलाही काहीतरी भावनिक उतार चढाव किंवा स्ट्रगलवाला काल असणार आहे. त्याचे 3 टप्पे असणार आहे या ऑगस्टच्या महिन्यामध्ये. त्यातील सर्वात महत्वाचा टप्पा पहिला म्हणजे 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावे लागू शकतात. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा असणार आहे 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. या 3 टप्प्यांमध्ये ज्या कुठल्या डेट दिलेल्या आहेत त्या म्हणजे 1 ऑगस्ट 4 ऑगस्ट, 15 ऑगस्ट 17 ऑगस्ट, 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. या 6 दिवसांमध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेत असताना अत्यंत विचारपूर्वक आणि शांत चित्ताने निर्णय घेणं खूप जास्त महत्वाचे असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. त्याच्यानंतर आरोग्याच्या संबंधाने खूप जास्त काही मेजर असं काही आरोग्याची तकलीफ जाणवेल असं जाणवत नाही. त्याच्यानंतर विवाहाच्या संबंधाने किंवा प्रेमाच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असेल असं वाटत नाही, कारण की लग्न शनीचे झाले, वाणीच्या ठिकाणी मंगळ आली आणि शनी भगवंताचा आणि शुक्राचा कुठेतरी दृष्टी संबंध असल्यामुळे या काळामध्ये प्रेमाच्या बाबतीत खूप जास्त महत्वपूर्ण फायदा भेटेल असं वाटत नाही या महिन्यामध्ये. शेअर मार्केटच्या संबंधाने जे कोणी प्रयत्न करत असाल, ज्यांना फ्युचरला घेऊन खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी 10 ऑगस्ट हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. ज्यांच्याकडे कुठेतरी शेअर्स आहे आणि त्यांना विकायचे आहे त्यांच्यासाठी 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा काळ अत्यंत फायदेशीर आणि महत्वपूर्ण असणार आहे. ज्यांच्याकडे कोणाला शेअर मार्केटच्या संबंधाने शिक्षण घ्यायचे, शेअर मार्केट कम्प्लीट केले पण त्यांना कोणाला कुठेतरी अनालिसिस करायचे आहे, थोडंसं प्रॅक्टिकलमध्ये उतरवायचं आहे, त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. ऑगस्ट या महिन्यामध्ये वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांसाठी फायनान्शियली स्टॅबिलिटीचा दिवस म्हणजे 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा काळ अत्यंत फायदेशीर असणार आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये सफलता भेटेल, पण विशेष करून मुलाबाळांच्या बाबतीत खूप जास्त सफलता वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. विद्यार्थी वर्गांसाठी हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे, पण तुम्ही वेळ सोडून प्रेम प्रकरणाकडे वळालात तर येणारा काळ तुम्हाला भविष्यासाठी खूप मोठा त्रासदायक ठरणार आहे या ऑगस्ट महिन्यात केलेल्या चुकांमुळे. त्याच्यानंतर विशेष करून या काळामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत सर्व बाजूनी फायदेशीर हा काळ असणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना ऑगस्ट महिन्याच्या. फक्त या काळामध्ये तुम्ही शेअर मार्केट जे कोणी करत असाल त्यांनी ट्रेडिंग अत्यंत सावधपूर्ण म्हणजे सावधगिरीने करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण की हे लग्न नीचेचे होऊन शुक्र, त्याच्यानंतर सूर्यकेतू हे मंगळ भगवान तुम्हाला खूप मोठा लॉसेस या काळामध्ये देणार आहे शेअर मार्केटच्या संबंधाने. या काळामध्ये तुम्हाला नवीन ऑफर देखील येणार आहे. 2 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या काळामध्ये नवीन ऑफर येतील. फक्त ऑफरच्या संबंधाने कागदपत्राच्या बाबतीत उतावीळपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका. कागदपत्र व्यवस्थित तपासून निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे ऑगस्ट 2026 मध्ये. त्याच्यानंतर जे काही करायचे असेल त्यात व्यवस्थित पद्धतीने विचारपूर्वक निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या सर्व गोष्टींच्या बाबतीत या महिन्यामध्ये 2 ग्रहण देखील आलेले. त्या ग्रहणाच्या संबंधाने तुम्हाला तकलीफ नको आहे. तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये सूर्य आणि राहू एकत्रित असेल, चंद्रमा आणि राहू एकत्रित असेल, चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, तर तुम्ही रात्री कुठल्याही चांदीच्या वस्तूंमध्ये किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी ठेवून ते दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा कायमस्वरूपी चांदीच्याच ग्लासने पाणी पित चाला. आणि ज्या ग्लासने तुम्ही पाणी पिता तो ग्लास कोणालाही देऊ नका, जेणेकरून या महिन्यांमध्ये जे काही सूर्यग्रहण चंद्रग्रहण आहे आणि लग्नेश जो नीचेचा आहे तो तुम्हाला कुठेतरी या काळामध्ये त्याच्या नकारात्मक गोष्टींपासून तुम्हाला नक्कीच बचाव करेल.
त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 सप्टेंबर पर्यंत तुम्ही होईल तेवढं बोलण्याच्या बाबतीत कंट्रोल ठेवणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे फॅमिलीमध्ये वाद होणार आहे. तुमच्या बोलण्यामुळे चुकीचे व्यवहार तुमच्या या काळामध्ये घडू शकतात. बोलण्या चालण्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये देखील दुरावा येणार आहे आणि विशेष करून तब्येतीच्या बाबतीत देखील तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून 18 ऑगस्ट पर्यंत तुम्ही सर्व बाजूने ऑफर येतील, पण ऑफरच्या संबंधाने व्यवस्थित निर्णय घेणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. 19 ऑगस्ट नंतर ते 3 सप्टेंबर पर्यंत प्रॉपर्टीच्या संबंधाने काही वारसा हक्काची प्रॉपर्टी आहे, काही विमा आहे, काही करार आहे, तो देखील या काळामध्ये विशेष करून सफलतेकडे जाणार आहे. या ऑगस्टच्या महिन्यामध्ये 12 ऑगस्टच्या दिवशी अमावस्या आहे आणि त्याच दिवशी खग्रास चंद्र सूर्यग्रहण देखील आहे. आणि 12 ऑगस्टच्या दिवशी हे खग्रास सूर्यग्रहण आहे आणि हे भारतात दिसत नसल्यामुळे या काळामध्ये धार्मिक सूतक तुम्हाला या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे लागू होणार नाही. पण या दिवशी जप, दान, ध्यान आणि ईश्वर चिंतन करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून ऑगस्ट या महिन्यामध्ये रक्षाबंधन देखील आहे, की जो अत्यंत पवित्र आणि म्हणजे भाऊ आणि बहिणींसाठी खूप जास्त पवित्र सण मानलेला आहे आणि तो सण असणार आहे 28 ऑगस्ट या दिवशी. आणि याच दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक लागू होत नाही, पण भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि परस्पर सहकार्य या काळामध्ये अधिक दृढ करणारा हा दिवस अत्यंत मंगलकारक असणार आहे. आणि या दिवशी वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना रक्षाबंधनाच्या देखील अत्यंत महत्त्वपूर्ण शुभेच्छा आहेत. विशेष करून ऑगस्ट 2026 हा महिना वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांसाठी धैर्य, आर्थिक वाढ, करिअरमध्ये प्रगती, व्यवसाय विस्तार आणि नवीन संपर्क आणि विशेष म्हणजे सामाजिक पद प्रतिष्ठा, डिजिटल क्षेत्रात उल्लेखनीय यश आणि सर्व बाजूने फायदा देणारा हा महिना असणार आहे. विशेष करून या काळामध्ये घरगुती निर्णय, प्रेम संबंध, खर्च, मालमत्तेचे व्यवहार आणि भावनिक प्रतिक्रिया तुम्ही होईल तेवढे संयमाने देणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये गुरु भगवान तुम्हाला संरक्षण देणार आहे. तर गुरु सूर्याचे तेज या काळामध्ये विशेष करून गुरुचे संरक्षण, सूर्याचे तेज, मंगळ भगवंताची ऊर्जा, तर शनी भगवंताचे धैर्य आणि राहू भगवंताच्या महत्वाकांक्षेचा योग्य वापर केल्यास हा महिना अनेक महिन्यांसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या जीवनातील एक प्रगतीचा स्मरणीय टप्पा ठरणार आहे वृषभ लग्न वृषभ राशीवाले जातकांना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारांना, आजूबाजूवाल्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करून आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जॉईन राहा. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.